कहाणी अभी भी जारी है. 400 किलोमीटर बाकी. इतक्या दिवसापासून जे मनात ठरलं होतं स्वप्न की जगन्नाथ मंदिराकडे यायचं आज तो फायनल दिवस आलेला आहे, ती वेळ आलेला आहे. जवळपास 24 तास कंटिन्युअस राईड करत आता पुरीमध्ये एंट्री केली. 24 तास राईड, 25 तास राईड, हे बघा. विशाखापट्टणमला स्पोर्ट टीचर होतो मी. देशपत्री पाले म्हणून गाव आहे तिथं संस्कृती ग्लोबल स्कूल इंस्टाग्रामला तर राहते. जाता जाता विद्यार्थ्यांनी मुलींची दोघं पण राईड करतात. मला फोन केला होता कुठली गाडी सांगितलं होतं त्यांना सीसीचा प्रॉब्लेम होता ना. 6 मिनिटं बघा सरांची ओळख कुठपर्यंत आहे. आंध्र प्रदेश मध्ये सरांची ओळख बोलवायची काय अजून गोळा करायची काय नाही बस नाही घेतलं ना. ओडिशात बोलूया, छत्तीसगड मध्ये बोलूया. सरांचं नाव बघा. मास्टरची पदवी मास्टर कडनं काढून घ्या. मास्टर 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 तुमची आज पदवी काढून घेतलेली आहे. ओरिजिनल सरांना सरांची पदवी दिलेली आहे. मी त्यांना तर इथनं आता आहे फक्त 350 किलोमीटर उरलंय आणि ऑलमोस्ट टाइम झालेला आहे बघा. 8:58 ऑलमोस्ट टाइम झालाय 8:58 9 वाजत. आमच्या अंदाजे 9 पर्यंत तरी पोहोचू असं वाटतंय. हा अरे ये ना आता. अरे बंद कर. मेकॅनिकच काय चेष्टा रे. ते बिचार एवढं सकाळपासून मेहनत गेली ती चालू तू असं पटन पेट्रोल वाया घालवलं रे. मारू जरा इंजिन नको मारू वर जाऊन चालते. आता आले जरा आता परत ओके. सरांचे स्टुडंट सर जेवढं तुझं मेकॅनिकचे सपोर्टर हाताचा मुलगा आणि त्याचे प्रयत्न. आणि काय असलं तरी त्याला का नाही रस्टिंगचा स्प्रे मारायचा. WD-40 राईट. आपण थोडा आता आहे. अडीचशे किलोमीटर बाकी फक्त 250. असं व्हिडिओ करा. मी काय म्हणतोय 100-150 किलोमीटरचा प्रवास ऑलमोस्ट राहिला होता. आम्ही तिथे चहा घ्यायला थांबलो तर ज्यावेळी गाडी बाहेर काढली त्यावेळी काय लक्षात नाही. पण जसं पुढे येईल तसं मला लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला मी चॉक ऑप्सर मधलं ऑइल लीक झालंय. त्यामुळे असं व्हायला की गाडी अशी बाउन्स मारवलाय. आता एक्झॅक्टली काय झालंय उमीने सांगितलं. त्यामुळे आता उद्या आधी आज संध्याकाळी पुरी कंप्लीट करणार आणि उद्या सकाळी आधी शोरूमला गाडी सोडायला पाहिजे. हे टेन्शन काय खतम नाही होता झाल्या दशा चालायचंच. आपण एक राईडचा पार्ट आहे. पत्रावळ्या पाहिजे की अण्णा कशा फुटतात रे असेल का. सप्पय पत्राला टाकल्या जातात. पनीर अलीकडे बटर चिकन चाललायस तू जगन्नाथपूरला. बटर चिकन आठवाले रे. तर डीकेचा पण असा इश्यू झालाय. मला 1 मिनिट. डीकेच्या गाडीचा पण असा इश्यू झालाय. पहिला माझ्या गाडीचा दिवसभर मला प्रॉब्लेम. युट्यूबला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे काहीतरी बोलशील ओमीनं पहिला छोटासा असा धक्का दिला की बाबा काय नाही 3-3.5 हजार असते. मग म्हटलं ठीक आहे बाबा होऊ दे
की आज म्हणजे गाडी भेटू दे, जरी लेट झाला तरी गाडी भेटू दे. विषय आता ऑनलाईन चेक केलं तर एक्सपल्सचा बॅक सस्पेन्शन प्राइस आहे 10,000 रुपये. आणि उडालेला आहे. आणि पुढं काय ते- ते? असा विषय आहे. ते नाही तुम्ही एक्सप्रेस प्रो टाकलाय काय तुम्ही नुसतं एक्सप्रेस टाकलाय नाही नाही प्रो टाकलं प्रो टाकलं. बरोबर आहे. तुम्ही तिचा ब्लॉक करणार नाही काय 100 किलोमीटर टू गो. 100 किलोमीटर फक्त राहिलंय. मी आणि दक्ष आहे ती सगळी थोडं पाठीमाग निवांत यायला, कारण की एक्सपल 50-60च्या स्पीडने न्यायला लागल्या. सो दक्ष आणि मी पुढे आलोय. बाकीची पार्टी आहे ती सगळी निवांत जरा जेवल्या थोडं झोपल्यात. आम्ही म्हटलं थोडा वेळ जाऊया पुढे. त्यावरून वाटायला म्हणजे मी डायरेक्ट चालू केला कॅमेरा. एवढी झोप आला फक्त ह्या चहाच्या आधारावर सगळे जायला चाललंय. आणि मला तर गाडी चालवून लय वाट कंटाळा आला, कारण की गाडी सगळी अशी बाउन्स घ्यायला लागला. हे पोरग पुढं असते सांगत असते इकडे स्पीड ब्रेकर आहे, इकडे हे मला झोप आलेली वाईट. लक्ष माझ्या दुसरी कुठे लागून कोणच चला आता ही साखर झोप आहे त्यामुळे लय वाईट येते. इकडे माणसं झोपतात का नाही. पूरा 20 फुट उठ गया और 60 फुट जाके आगे गिरा. फिर क्या जिंदा है क्या लगा था क्या उसको? लगा था क्या उसका ये जिंदा ही था ना. हाँ जिंदा था उसका ये कुछ नहीं हुआ. इधर से आया. हाँ इधर से लगा के ले गया. ऐसा वाला एक खंबा इधर से था उसको भी लेके गया. इनको तोड़ा तो इधर जो गेट लगा हुआ ये इनका ऊपर एक था इनको तोड़ा. बाइक लेके नहीं जाता एक्सपल्स ही था. हाँ व्हाइट वाला था ऐसा वाला बाइक था इसलिए बच गया. अरे एक्सपल्स होते इनका कलर था नीला. नीला कलर था. हाँ छोटी असणार नीला का कलर था गाड़ी ऐसा था. लगा ज्यादा लगा था उसको. फिर हाँ ज्यादा लगा था. हॉस्पिटल लेके गए थे क्या? हाँ एम्बुलेंस आया इसी टाइम ये टाइम होता ना, ये टाइम होता ना वो ज्यादा नींद आती है इस टाइम में. काका हे सांगायला लागल्यात कर्नाटकातनं आलेली होती एक्सपल्स घेऊन. यातली निळी होती ती एक्सपल्स छोटीवाली असणार. आणि ते आलं पोरग इथनं असं येऊन त्यानं आत घातली, कारण की हीच वेळ होती झोपायची. झोपत असणार 100%. त्यामुळे म्हणून मी पण काही न करता आधी उठून चहा घेतला थोडं. मला पण लय वाट झोप यायला लागली. काका पण ते स्टोरी सांगायला लागल्या असं होतं. आणि 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. म्हटलं आपण पण ऐकून घेऊया काकांचं थोडं. 50 किलोमीटर फक्त राहिलेलं आता. जवळपास 24 तास कंटिन्युअस राईड करत आता पुरीमध्ये एंट्री केल्या. आता इथनं पुढं टेम्पलकडे आहे. आणि तुम्ही चेहऱ्याकडे बघून समजू शकता की कुठल्या कंडिशनला जाऊन ही राईड कम्प्लीट करायला लागलोय. गाडीची पण आता अवस्था नाही न्यायची, तरी पण आहेत त्या परिस्थितीत गाडी उचलून शेवटी पुरीमध्ये एंट्री केल्या. इथनं टेम्पलला जाणार. टेम्पल उमेद वगैरे यायला लागल्यात, त्यांची वाट बघत थांबणार 5 मिनिटं. फोटो वगैरे काढल्यात. फोटो वगैरे बघायचं इंस्टाग्रामला फॉलो करा. खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली. वेलकम बॅक टू मोटो ब्लॉग सेटअप. हा बाहेरचा नजारा खास तुम्हाला दाखवण्यासाठी आता गोप्रोची सगळी जोडण्या लावून गोप्रो तयार केला. काय व्ह्यू आहे हा हा हा. आपल्याकडे कसं थंडीच्या दिवसात धुकं पडते तसं आता इकडे धुकं आहे. काय म्हणला? बरोबर सकाळचे आता 5:24 झाल्यात, 5:30 वाजल्यात. आणि एवढं फ्रेश वातावरण आहे, इतकं छान वाटायला लागलंय. आणि ते पण आपण एकदम समुद्र किनारा आहे. तुम्हाला दाखवतो झूम आउट करून. हे बघा आपण इथं आहे, समुद्र इथं आहे.
ऑलमोस्ट पोचतोयच आता. मंदिर इथनं बरोबर 33 किलोमीटर वरती मंदिर आहे. ओमी वगैरे पाठीमागे आहे ते या लागल्यात. म्हटलं त्याच्या आधी आपण जाऊन, कारण की ह्या गाडीमुळं 50-60च्या स्पीडनं आलोय मी आणि दक्ष. आणि भावाने पूर्ण आपल्याला साथ दिला. रात्री 2-2:30 वाजल्यापासून पुढं आहे. प्रत्येक स्पीड ब्रेकर आणि प्रत्येक खड्डा मला सांगते आहे की इंटरकॉमला कनेक्ट आहे मी. प्रत्येक स्पीड ब्रेकर आणि खड्डा मला सांगत आलं इकडं आहे तिकडं खड्डा आहे. हा मस्तच. एकदा नक्की व्हिजिट द्या. आणि ते पण असं बाईक राईड किंवा कार राईडनेच, असं ट्रेन किंवा फ्लाईटने नाही. त्याशिवाय तुम्ही ते त्या पद्धतीने एक्सप्लोर नाही करू शकत जे तुम्हाला पाहिजे, किंवा जे मी पाहिलंय ते तुम्ही त्या पद्धतीने बघू नाही शकत. इकडे रोड थोडेसे फक्त खराब आहे असं वाटतंय. म्हणजे एकदम पण खराब नाही आणि एवढा पण खास नाही आहे. वाव जवळपास आता एक 6-6:30-7 वाजले की आम्ही बरोबर 24 तास होणार गाडी चालवतोय. एवढ्या मेहनतीने इथे या त्रास सगळा सहन करत इथपर्यंत आलोय. आणि इथला तुम्हाला सकाळी जवळपास 5 वाजता जर बघितला, मी कॅमेरा नाही जोडला, 5 वाजताच पूर्ण इथं उजाडलेलं असते. हे बघा सूर्य 5 वाजता. मला मते ही जी कोस्टल लाईन आहे इकडची, कोलकाता चेन्नई ह्या साईडची जी कोस्टल लाईन आहे, इकडे सगळ्यात लवकर सनराईज होते आणि पूर्ण उजाडले. इकडे आपल्याकडे 7-8 वाजता असते, 7 वाजता, तसं पूर्ण इथं 5 वाजता वातावरण आहे इकडे. तेव्हा लोक वगैरे सगळे उठून म्हणजे एकदम आपल्या इथं आता निवांत असतील, अजून सगळा अंधार वगैरे निवांत. अपनी गाड़ी ऐसी डांस करते हुए जा रहे ना, सब लोग देख रहे. ओ तर आपले एक्सपोज घेऊन हिरो सर्व्हिस सेंटर मध्ये आलोय. पण इथं आता विषय असा झाला की पुरीमध्ये आलोय, पण इकडे त्या स्पेअर पार्ट नाही. स्पेअर पार्ट अवेलेबल करण्यासाठी ते आता ह्याला चालू. नाश्ता कराय 3 स्टार लावलं कार्यकर्ते. एकदम बीचला असं टच रिसॉर्ट आहे. बीच रिसॉर्ट नावच बीच रिसॉर्ट. आणि काका इथे असं टाकायला लागला पाठीमागे तुम्हाला दाखवतो नंतर. म्हणजे त्यांचा विषय कसा झाला ना, काय त्यांचा विषय झाला असं की त्यांना वाटायलाय झिरो आहे की नाही, असा त्यांना विषय वाटायला लागलाय. आणि आता इथं सँडविच आणि कॉफी घेतला. इथनं पुढे जाऊन परत गाडी हे करायची, गाडी सर्व्हिसिंगला सोडला, ते चेक करायचे. इथनं पुढे जाऊन कॅट्रॉन स्पेशल लुंगी घेणार आहे, श्रीरामराची वगैरे असं जरा असं मराठी लुक इथं ह्याच्यात करून दाखवणार आहे, लुंगी घालून जगन्नाथ. छानपैकी एक वेगळा लुक तयार म्हणजे झोपायला आहे. कारण की पूर्ण रात्र मी आणि दक्ष 1 मिनिट पण झोपलेला नाही, सिंगल मिनिट पण झोपलेला नाही. आता 1 मिनिटापर्यंत जर मी ब्लॉक चालू केला, झोपलेली तर टेबलवर अक्षरशः झोपलेलं, हातावरची लाळ बिळ टाकून पुरा झोपलेलं. तरी तसं आणि अक्षर ती कंडिशन झाला की हिप्नोटाईज झाल्यासारखं असं हे पण व्हायला लागलंय. मला आधी झोपायला एकच आता फक्त आहे दादांची इनकी और हमारी बाइक रेडी होनी चाहिए और एक फोन आना चाहिए, भाई आपकी बाइक रेडी हो गया, आप लेके आए बस, और कुछ नहीं चाहिए. बाइक लेके सीधा घर जाऊंगा और इतना ही है. सीधा घर जाऊंगा 2 दिवस काय करायचं. बस 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 खाल्लंय की चपाता एक नंबर टेस्ट सोबत पिना नाही नाही बस भाग टाकला किती गाडी रात्री 3 वाजून 30 मिनिटांनी बंद पडले. पुन्हा तिथं पंपावर
नाश्ता दाबून दुडपून असा खाल्ला मस्त पैकी. आणि आता इथे हिरो शोरूम आले, मग गाडी सोडलेली. मॅनेजर फोन करतो म्हणले, त्याने मॅनेजरने काय फोन केला नाही. सो आता डायरेक्टली इकडे साहेबाने असली एंट्री मारली. या साहेबाने, छोटे साहेबांनी, हे साहेबांनी. आणि मेन मॅनेजरला भेटलो. मेन मॅनेजर म्हटले काहीतरी मी अरेंज करून देतो किंवा होईल जाईल असं त्यांनी शब्द दिला. ब्लॉक करताना गाणी कधी लावली. तर असा विषय झालाय. तर मॅनेजर म्हटलं काहीतरी तुम्हाला ऍडजस्ट करून देतो. सो बघू आता काय होतं इथून पुढे. इकडे एसी लावलाय बऱ्यापैकी आणि रात्री झोपायला नाही, त्यामुळे इथं झोपायला लागला. आय होप दोघांच्या गाड्या मस्तपैकी तयार होतात. बस आम्ही जायला रेडी. मग आपले गाव अजून दर्शन घ्यायचं नाही, तोपर्यंत गावाकडे जायच्या बाता चालल्या तिथं. प्रशांत पूर्ण मूड ऑफ झाला. मूड ऑफ झाला म्हणजे जरा फाटली. आणि हे बघा, काल सकाळपासून आज सकाळपर्यंत जवळजवळ 30 ते 40 वेळा गाडी थांबवून स्टार्टर मारलं. मॅनेजर सरांची वक्तव्य केलेले नेतृत्व आणि छोटस नेतृत्व. छोटा शब्द वापरून तू नावाची बदनामी केली. छोटा शब्द वापरून मी नावाची बदनामी केली. गावाची बदनामी. तुम्हाला काय ठेवली? 24 तास राईड, 25 तास राईड. हे बघा, 24 तास राईड, 25 तास राईड. आणि करा 1700 किलोमीटर, 2000 किलोमीटर. तर मी इथे किती मोठ्यानं बोललो, काही केले, त्याने अजिबात जागा नाही. ऑलरेडी ते माणसं येऊन बसून सगळ्या त्यांचं फोनवर बोलून, फॅट्रॉनचा स्वतःचा फोन खिशातला 4 वेळा, तरी त्याला जाग नाही. माझी पण तीच कंडिशन आहे. पण म्हटलं आधी पहिला काम करून घ्या आणि मग जाऊन रूमवर झोपूया. हे बघा, तर ही अशी काहीतरी रूम आहे आपली. इकडे सगळ्यात पसारा पडला, एसी आहे इकडं, वॉशरूम इकडे आपण. तर आम्ही सकाळपासून काय खाल्लेलं नाही. सो म्हणलं थोडंफार खाऊया. 4 वाजले. आपण गाडी बी तरी. आणि मेन म्हणजे गाडीची तुम्हाला स्टोरी सांगायची राहिलेली आहे. गाडीला ट्रान्सपोर्ट केल्याशिवाय दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. तर सगळं नियोजन बघितलंय. एक्झॅक्टली पाठवायची का नाही अजून याचा थोडा निर्णय झाला. कारण की गाडी जर पाठवली तर परत मला प्रश्न उभा राहणार. सो गाडी पाठवायची की नाही, की हळूहळू घेऊन जायची, असं चाललंय आमचं. खूप उपाय करायचा. आणि मम्मी वगैरे सगळे ऑलरेडी बाहेर गेल्यात. मेन फॅट्रॉन आहे. तर 2 जणच थांबलोय. फॅट्रॉनची वाट बघत थांबले मी. ते आलं की मग थोडंसं खायसाठी बाहेर पडतो. प्रॉब्लेम हुआ तो अच्छा नहीं लगता यार. गाडी ट्रॅव्हलिंगसाठी आणलो आणि आता ट्रॅव्हलिंग स्टॉप होतोय. म्हणजे बाईक राईडच थांबता. या साहेबांसोबत आपण इकडे जेवायला आलोय. नियरेस्ट हॉटेल आहे, लागूनच हॉटेल रूमला. आणि अजून मी आलोय आणि सकाळपर्यंत टेम्पलकडे एकदा पण गेलो नाही. आता त्यामुळे फॅट्रॉनला घेणार, पहिला टेम्पलकडे जाऊन येणार. इकडे फिरकलेलं पण नाही, आलोय सगळं त्या टेम्पलकडेच गेलेलं नाही. सो सगळ्या ड्रीम मधलं एक ड्रीम होतं माझी की जगन्नाथपूरला येऊन जायचं. आणि ते आज फायनली कम्प्लीट होतोय. पहिल्यांदा थोडंफार पेट पूजा करून तुम्हाला मी 2 मिनिटात एक छान वेगळी नजारा दाखवतो. दिवसापासून जे मनात ठरलं होतं स्वप्न की जगन्नाथ मंदिराकडे यायचं, आज तो फायनल दिवस आलेला आहे, ती वेळ आलेला आहे. हे जगन्नाथपुरीचं टेम्पल. त्याचा इतिहास सांगेल तेवढा कमी आहे. त्याचा इतिहासाचं डिस्कशन आपण सगळे ग्रुप जे संध्याकाळी बसतील त्यावेळी संध्याकाळी आपण बसायचं डिस्कशन करू. भरपूर याचा ऐतिहासिक कहाणी बऱ्याच आहेत. असा रूमवर बसला त्याबरोबर हा थोडा इथला आम्ही हा जो माहोल आहे,
एन्जॉय करतो पब्लिक बघायची. आम्हाला रांग मधनं बाहेर काढलं. जावा म्हणाले कलटे मारा तुम्ही तोंड घेऊन जावा म्हणाले तुमचे. एकतरी शॉर्टी चालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल चालत नाही. तो मोबाईल मला इकडे जमा करायला लागणार आहे. मस्त बी आपलं सिनेमॅटिक घ्यायचं म्हणालो पण ठीक आहे राहू दे. मोबाईल जमा कुठं करायचा आहे खरं इथे ते आपल्या महाराष्ट्रात पण चालू झालं पाहिजे. शॉर्ट वरती आत घ्यायला नको वाटत कोणाला. का मी बोलवलंय तुम्हाला नक्कीच कळायचं. दर्शन करून झालेलं आहे जगन्नाथपुरीमध्ये. खरंच एवढ्या दिवसापासून स्वप्न होतं मला. फायनली आज कम्प्लीट झालंय. मी आणि पॅटर्न दोघं जण आम्ही आत दर्शन आणि एवढं मस्त दर्शन झालं. होईल मॅडम शपथ स्लिम बघा. हा जगन्नाथचा झेंडा पण आम्ही फडकताना बघितला आमच्या समोर. आता उतरवला आणि फडकताना बघितला. त्याची वैशिष्ट्य वगैरे आहे ते सगळी तुम्हाला रूम वरती ज्यावेळी मी म्हटलं एक स्टोरी सांगतो त्यावेळी त्याच्यामध्ये सगळं सांगतो. एवढं मस्त वाटायला लागलंय म्हणजे दर्शन झाल्यापासून बेस्ट. पण आत एक गोष्ट पण नोटीस करण्यासारखी आहे होय की नाही. जर तुमच्याकडे पैसे असतील तरच सगळं व्यवस्थित आहे म्हणा. ही रियालिटी आहे. आता जसं लाईट लागतील ना तसं सगळं असं ग्लो यायला लागलाय. सगळं असं म्हणजे एकदम चमका लागले सगळं. एवढं मस्त करायला. ओमीचे वगैरे फोन येऊन गेला बरं सगळ्या. प्लेट पे मिल जाएगा आपको. मिनिमम आपको मिट्टी में वाले चार आइटम लेते हैं लेकिन उसमें क्या 6-7 आइटम मिल हे काका सांगायला ते महाप्रसाद सांगायला ते म्हणतात हा प्रसाद इथं आता विक्रीसाठी झाला. म्हणजे येणाऱ्या सगळ्या भक्तांसाठी मोफत किंवा फ्री जसं आपल्याला जसं नाही हा विक्रीसाठी झालाय म्हणून सांगायला. पैसे कुछ नहीं होता फिर पैसा कमाना पड़ेगा. लाइट अन्ना जाऊ दे चला. शपथ ड्रोन पण ना किती ते ड्रोन नाही ते सर्वेलन्स ड्रोन आहे काय की बीच मोड ऑन. पूरी की इन गलियों से घूमते घूमते अभी आ चुके हैं अपन बीच पे. मला मेसेज करून दे. आणि आता पहिला दिला आपला गळ्यासारखा सगळं देव एकदमच. एकदम पोरं वाढली पाहिजे ताकद वाढली पाहिजे. जबरदस्त असं झालं. मला ते आमच्या समोर याला घेऊन गेलं नाही का त्या झाडाने फक्त हे ना तासून तासूनच तयार करतो ते चालू. अण्णा इथे काय आता काय बोलायची ताकद नाही. डायरेक्ट जीवन झोपायला पाहिजे. मार्किंग बिर्किंग करून करलं प्रॉपर. आणि उजव्या साईडला बघितलं असेल उजव्या साईडला सगळी लाकडं ठेवल्यात आणि डाव्या साईडला काम चालू चालू आहे.
उघडा